इव्हॉल्व करिअर अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आपली सिरीज चालू होती मॅथ रिव्हिजन बॅच आणि त्याच्यात आपण टॉपिक जो चालू केला तो होता ट्रिग्नॉमेट्री. त्याचे 2 क्लास झालेले आहे ऑलरेडी आपले तुम्ही बघू शकता आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन. तर आज आपण क्लास नंबर 3 घेणार आहे. ओके, तर आपण लास्ट लेक्चरला काय येस्टरडे जे लेक्चर झालं होतं आपलं त्याच्यामध्ये काय शिकलो होतो आपण? व्हॅल्यू पुटिंग मेथड, मोस्ट इम्पॉर्टंट मेथड शिकलो होतो. ओके, सर्वांना आवडलाच असेल लेक्चर, पण त्याच्यावर प्रॅक्टिस पण खूप करावं लागते, बरोबर आहे. तर असंच एक एक्झाम्पल आज पण आपण घेऊ व्हॅल्यू पुटिंग मेथडवर, जे आताच लेटेस्ट NTPC एक्झाममध्ये आलेलं आहे. तर कोणचं एक्झाम्पल होतं तर बघू आता. इफ साइन थीटा एक्स प्लस साइन वाय इज इक्वल टू हे दिले होतं आपल्याला, अँड कॉस एक्स प्लस कॉस वाय इज इक्वल टू बी दिला. ओके, आणि फाइंड करायला सांगितलं होतं आपल्याला साइन एक्स इंटू साइन वाय प्लस कॉस एक्स इंटू कॉस वाय. ओके, आणि याचे ऑप्शन होते. तर मित्रांनो, आपल्याला एक्झाम्पल काय दिलं होतं? साइन एक्स प्लस साइन वाय इज इक्वल टू ए अँड कॉस एक्स प्लस कॉस वाय इज इक्वल टू बी. आणि फाइंड करायला सांगितलं आहे आपल्याला इथे साइन एक्स साइन वाय प्लस कॉस एक्स कॉस वाय. ओके, हे जस्ट NTPC मध्ये लेटेस्ट विचारलेलं उदाहरण आहे. आता मला शीट नाही माहीत कोणत्या एक्झाम्पलमध्ये आहे, पण लेटेस्ट एक्झाम्पल आहे. ओके, आणि जर तुम्ही क्वेश्चनकडे बघत असाल तर आन्सर बघा. फाइंड काय करायला सांगितलं? साइन एक्स साइन वाय प्लस कॉस एक्स कॉस वाय. पण आन्सर बघा, आन्सर जे आपल्याला ऑप्शन दिले आहे ते कोणत्या फॉर्ममध्ये? ए स्क्वेअर बी स्क्वेअर. ओके, तर ह्या टाईमला जर तुम्ही इथे क्वाड्रॅटिक इक्वेशन जर फाइंड आउट करायला बसले तर काय होईल? टाईम खूप जाईल, बरोबर आहे. किती मिनटं जाईल हे मी सांगू शकत नाही तुम्हाला. जर तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशनचं जर चांगलं ज्ञान असेल तर तुम्ही फाइंड आउट करू शकाल, आणि जर माहीतच नसेल तर टाईम वेस्टही जाईल आणि आन्सर पण नाही निघणार. तर ह्या टाईमला आपल्याला काय कोणची मेथड माहीत पाहिजे? जी आपण लास्ट लेक्चरला शिकलो होतो. तर लास्ट लेक्चरला आपण कोणची मेथड शिकलो होतो? व्हॅल्यू पुटिंग मेथड. ओके, तर व्हॅल्यू पुटिंग मेथडमध्ये आता मला काय दिसू राहिलं इथे? साइन एक्स प्लस साइन वाय इज इक्वल टू ए, आणि सेकंड काय दिसलं? कॉस एक्स प्लस कॉस वाय इज इक्वल टू बी. आणि फाइंड करायला सांगितले तर साइन एक्स साइन वाय प्लस कॉस एक्स कॉस वाय. तर मला अशी व्हॅल्यू बघायची आहे की ज्याच्यामुळे मला ए ची व्हॅल्यू मिळेल, बी ची व्हॅल्यू मिळेल, आणि त्याच्यापासून जो फाइंड होईल हे इक्वल आली पाहिजे. म्हणजे हे जे ऑप्शन दिले आहे ना आपल्याला त्याच्यात सॅटिस्फाय झाले पाहिजे. ओके, तर सर्वात प्रथम मला 2 व्हॅल्यू मी तुम्हाला सांगितले होते. कोणची? एक अशी बघायची ज्याच्यामुळे इझिली सिम्प्लिफाय होऊ शकेल. जसं कोणतं सांगितलं होतं मी तुम्हाला? 45. पण इथे 45 टाकलं खूप कॉम्प्लिकेटेड होईल, बरोबर ना. तर आपण एक काम करू, इथे पुट साइन एक्स इज इक्वल टू वाय घेऊ. ओके, काय म्हटलं मी? एक्स इज इक्वल टू वाय घेऊ आणि इज इक्वल टू 90 डिग्री. मी काय म्हटलं? अशी व्हॅल्यू पुट करू आपण एक्सला आणि वायला इक्वल घेऊ आणि 90 डिग्रीची व्हॅल्यू पुट करू. तर काय होईल इथे? साइन 90 काय होते मला सांगा बरं? काल टेबल शिकले आहे ना, सगळ्यांना माहीतच असेल काय होतो तो. तर साइन एक्स साइन 90 काय होतो? 1. ओके, साइन वाय काय होतो? 1. तर ए ची व्हॅल्यू काय निघाली इथे? 2. ओके, सेकंड इथे कॉस एक्स प्लस कॉस वाय इज इक्वल टू बी दिलेला आहे तुम्हाला, बरोबर आहे. तर इथे जर 90 पुट केलं तर काय होईल मला सांगा? हे इक्वेशन नंबर 1 मध्ये आहे. सेकंड कॉस एक्स प्लस कॉस वाय, कॉस 90 ची व्हॅल्यू काय होतो? 0. कॉस 90 काय होईल? 0. बी, तर बी ची व्हॅल्यू इथे काय झाली? 0. ओके, समजलं इथपर्यंत? मी काय पुट केली? 90 ची व्हॅल्यू इथे पुट केली. आता आपल्याला इथे फाइंड आउट करू. इथे काय करू? साइन एक्स इंटू साइन वाय प्लस कॉस एक्स इंटू कॉस वाय ची व्हॅल्यू आपण इथे पुट करू. तर काय होईल? जर साइन एक्स 90 पुट केला तर 1 इंटू 1 प्लस 0 काय होतो? 1 होतो. तर मला बघा
मला ए ची पण व्हॅल्यू मिळाली, बी ची पण व्हॅल्यू मिळाली आणि इथे मला फाइंड करायचं होतं, तर मला याची जी व्हॅल्यू मिळाली ती 1 मिळाली. आता मला असं ऑप्शन बघायचं आहे ज्याच्यापासून मला आन्सर काय मिळाला पाहिजे, 1. ओके, तर आता इथे जे मी ए आणि बी ची जी व्हॅल्यू काढली ती मी इथे पुट करणार आहे. ओके, तर काय सर्वात प्रथम काय करायचं, ए ची व्हॅल्यू इथे ऑप्शन मध्ये पुट करायची. काय करायची, ए चा स्क्वेअर काय होतो, फर्स्ट ऑप्शन मध्ये बघू आपण 4, बी चा स्क्वेअर काय होतो, किती दिली आहे बी ची व्हॅल्यू 0. ओके, मायनस काय दिला 1, इथे काय होईल 3/2. सॅटिस्फाय झालं काय, नाही. आपला आन्सर काय आलं 1. हे याला फाइंड आउट केलं. तर सेकंड ऑप्शन कडे जाऊ आपण. इथे सेकंड ऑप्शन काय, ए स्क्वेअर बी स्क्वेअर. ए स्क्वेअर ची व्हॅल्यू किती दिली आहे आपल्याला, 2 दिली आहे, 4. ओके, बी ची व्हॅल्यू 0 आणि -2 डिवाइड बाय 2. इथे काय होईल 2 डिवाइड बाय 2, तर 1. हे झालं सॅटिस्फाय. ओके, तर काय झालं, सेकंड जे ऑप्शन मध्ये आपण व्हॅल्यू पुट केली तर आपल्याला आन्सर मिळाला 1 आणि आपण इथे जेव्हा फाइंड आउट केलं करेक्ट तिथे आपल्याला 1 आन्सर मिळाला. अशा प्रकारे हे काय आन्सर झालं, आपलं सॅटिस्फाय झालं. आणि जे NTPCच्या एक्झाम मध्ये जे आपल्याला गोल्डन आन्सर दिलेलं होतं त्याचा आन्सर 1च होता. ओके, म्हणजे बी ऑप्शन दिलेला आन्सरच 1 होता. ओके, तर मला सांगा मित्रांनो, हे व्हॅल्यू पुटिंग मेथड तुम्हाला सर्वांना समजली आहे ना? हो. तर बघा, हे जे लेटेस्ट एक्झाम्पल उतरलं आहे 3 शिफ्ट मध्ये लगातार उतरलेलं आहे. व्हॅल्यू चेंज झालेल्या होत्या, कुठे टॅन होतं, कुठे कॉटेक्स होतं, कुठे कोसेक्स होतं, पण जे अप्रोच होता व्हॅल्यू पुटिंग मेथडचा सेम होता. ओके, आणि तुम्हाला ह्याच फॉर्म मध्ये विचारलं होतं, जर तुम्ही आता NTPC अंडर ग्रॅज्युएटच्या एक्झामला जात असेल किंवा ग्रुप डी ची एक्झाम असेल तुमची किंवा SSCT एक्झाम असेल, अशा प्रकारचे एक्झाम्पल तुम्हाला तिथे मिळू शकते. ओके, तर फाइंड व्हॅल्यू पुटिंग मेथडचा अप्रोच हा एक खूप बेस्ट मेथड आहे. त्याच्यामुळे काय होते, जे आपल्याला लेंथी एक्झाम्पल जाते आपलं त्याचे शॉर्टकटमध्ये आपण सॉल्व्ह करू शकतो. ओके, तर अशा प्रकारे आपण व्हॅल्यू पुटिंग मेथड हे पूर्ण डिटेल शिकलेलं आहे आणि त्याचे काही एक्झाम्पल पण घेतले आहे. काल पण घेतले होते मी, आज पण घेतलेले आहे. तर याच्यावर काय करा, तुम्ही जेवढे होईल तेवढी प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा. प्रिव्हियस इयर एक्झाम्पल बघा, तिथे व्हॅल्यू पुटिंग टाकून बघा. जेव्हा आपलं हे जो पूर्ण टाईप कंप्लीट होईल तेव्हा मी तुम्हाला NTPC आणि ALP किंवा RPF मध्ये जे एक्झाम्पल आलेले आहे मी तुम्हाला पूर्ण एक्झाम्पल डिटेलमध्ये सांगेल जेव्हा आपले टाईप पूर्ण ओव्हर होईल तेव्हा. ओके, ओके. नेक्स्ट टाइप कोणचा आपला, टाइप नंबर 3. टाइप नंबर 3 आहे. टाइप नंबर 3 कोणचा आहे, फर्स्ट कोणचा होता, आपण साइन थीटा कॉस थीटाची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली होती. ओके, नेक्स्ट आपण व्हॅल्यू पुटिंग मेथड शिकलो आणि आज आपण जे शिकणार आहे ही मेथड आहे क्वाड्रंट. खूप महत्वाची, खूप म्हणजे खूपच महत्वाची. याच्यावर तुम्हाला प्रत्येक एक्झाम्पल, प्रत्येक जे एक्झाम राहते त्याच्यावर एक ना एक एक्झाम्पल कोणत्या ना कोणत्या शीटमध्ये मिळतो. मिनिमम 2 क्वेश्चन तर विचारतात, पण त्याच्यात एक क्वेश्चन याच्यावरच विचारतात. तर क्वाड्रंटमध्ये काय राहते मी तुम्हाला एक जनरल आयडिया सांगतो. सर्वात प्रथम तुम्हाला कधी कधी साइन 135, साइन 225, ओके समजलं काय म्हणायचं आहे, कॉस 225, साइन 270, टॅन 270, कॉस 540, असे 540 आन्सर असे क्वेश्चन देतात आणि तुम्हाला ऑप्शनमध्ये काही व्हॅल्यू देतात आणि विचारतात फाइंड करा साइन 135, साइन 225 असे व्हॅल्यू दिले राहतात तुम्हाला. पण आपल्याला टेबल माहीत राहते. टेबल कुठपर्यंत शिकलो आहे आपण, फक्त 0, 30, 60, 45 आणि 90. ओके, हे फक्त आपल्याला एवढेच व्हॅल्यू माहीत आहे, 0, 30, 60, 45 आणि 90. पण आपल्याला हे व्हॅल्यू मला माहीत आहे. बघा, ही 90च्या पुढची व्हॅल्यू आहे. ओके, जर याला जर आपण ब्रेक केला तर काय होईल, साइन 90 + 45. ओके,
ब्रेक होते ना, हो होते, पण त्यासाठी जो महत्त्वाचा आहे तो कोणता कॉन्सेप्ट आहे, क्वाड्रंट. क्वाड्रंट हा जो कॉन्सेप्ट आहे हा खूप महत्त्वाचा आहे. तर आपल्याला आज काय शिकायचं आहे, क्वाड्रंट. आणि याच्या थ्रू हे जे मी तुम्हाला एक्झाम्पल दिलेले आहे हे काय करू शकतो आपण याच्यावरून फाइंड आउट करू शकतो. बरोबर आहे काय? ओके. तर सर्वांना माहितीच असेल क्वाड्रंट म्हणजे का राहतो म्हणून. जेव्हा आपण 10th क्लासला होतो तेव्हा क्वाड्रंट हा टॉपिक आपल्याला होता. ओके, क्वाड्रनेट जॉमेट्री म्हणतात त्याला. ओके, म्हणतात ना, शिकले आहे तुम्ही. हे असे 4 हे राहतात पार्ट त्याचे. एक क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. क्वाड्रनेट जॉमेट्रीचा आणि याचा काही संबंध नाही सध्या. हां, इथे ॲक्सिस वगैरे राहतात आणि तुम्हाला व्हॅल्यू टच करतात. बरोबर आहे, लाईन वगैरे टच करणे, जॉईनिंग करणे. आणि इथे वेगळा आहे थोडंसं. हां, तर हा अँगल कितीचा राहतो, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये हे 4 क्वाड्रंट राहतात. हा फर्स्ट क्वाड्रंट राहतो, हा सेकंड राहतो, हा सेकंड राहतो, हा थर्ड क्वाड्रंट आहे आणि हा जो आहे हा फोर्थ क्वाड्रंट आहे. ओके, समजलं काय मी काय म्हटलं? फर्स्ट क्वाड्रंट आहे, हा सेकंड आहे, थर्ड आहे आणि फोर्थ आहे. लक्षात ठेवायचं. हा, तर मला काय म्हणायचं आहे, हा जो अँगल राहतो हा कितीचा राहतो, 90 डिग्री. जर मी याला समोर नेले आणि इथे टच केले तर हा किती होतो, 180. आणि इथे जर पुन्हा मी इकडे टच केला तर हा किती होतो, 270. आणि पुन्हा इकडून इकडे नेला तर हा टोटल अँगल किती होतो, 360. ओके, समजलं काय म्हणायचं आहे मला? हा पहिल्या क्वाड्रंटमधला अँगल काय म्हटलं तुम्ही, 90 राहते. मग मी याला इकडे टच केलं तर काय होतं, 180 होतो. मग पुन्हा इकडे थर्ड क्वाड्रंटला टच केलं तर काय होतं, 270 होतो. आणि पूर्ण जर जॉईन केला तर काय होतं, 360 होतो. ओके, एवढं सर्वांना माहीत असेल. ओके, ओके मित्रांनो, तर हे लक्षात आलं का तुम्हाला? एवढं सांगा मला. ओके, हे एवढं लक्षात आलं असेल, 90, 180, 270 आणि 360. ओके, तर काय राहते याच्या 4 क्वाड्रंट राहते. तर जर इथून क्वाड्रंट चालू होतो आपला 0 और 360 होतो. हां, नेक्स्ट इथे 90 होतो, इथे काय होतो 180. बरोबर आहे, इथे किती होतो 270 आणि इथे 0 to 360. इथे सांगितलं आहे मी तुम्हाला. ओके, इथे कॉन्सेप्ट क्लिअर केला आहे ना? ओके, तर जे फर्स्ट क्वाड्रंट राहतो काय म्हटलं मी, हा जो फर्स्ट क्वाड्रंट राहतो त्याच्यात जी ऑल व्हॅल्यू राहते म्हणजे सर्व जी संख्या राहतो ती काय राहते, पॉझिटिव्ह राहते म्हणजे धनात्मक राहतो. काय म्हणायचं आहे मला, जी ऑल व्हॅल्यू राहते ती कशी राहते, पॉझिटिव्ह राहते. म्हणजे जी सर्व संख्या राहते ती कशी राहते, धनात्मक राहते. म्हणजे का राहते सर, जे तुम्हाला मी आतापर्यंत शिकवलं आहे, साइन एक्स, कॉस एक्स, बरोबर आहे, नंतर टॅन एक्स, नंतर कॉट एक्स, सेक एक्स आणि कोसेक एक्स. ह्या जे संपूर्ण ऑल व्हॅल्यू जे राहतात ते कोणत्या फॉर्म मध्ये राहतात सांगा मला. मी काय म्हटलं, ऑल व्हॅल्यू आर पॉझिटिव्ह. म्हणजे जे सर्व संख्या दिलेल्या आहे, साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, कॉट थिटा, सेक थिटा आणि कोसेक थिटा, हे कोणत्या फॉर्म, हा व्हॅल्यूची जी व्हॅल्यू राहतात त्या पॉझिटिव्ह फॉर्म मध्ये राहतात. म्हणजे 0 to 90च्या मध्ये जेवढ्या व्हॅल्यू राहतात त्या पॉझिटिव्ह राहतात. ओके, नेक्स्ट हा तर झाला 0 to 90चा क्वाड्रंट. नेक्स्ट क्वाड्रंट कोणता आपला, 90 to 180. ओके, नेक्स्ट क्वाड्रंट म्हणजे 90 अबव आहे, म्हणजे 90 प्लस थिटा आहे. ओके, 90च्या अबव. इथे कोणची व्हॅल्यू पॉझिटिव्ह राहतो, फक्त साइन थिटा आणि कोसेक थिटा. काय म्हटलं मी, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये जेवढ्या पण व्हॅल्यू राहतात त्या काय राहतात, पॉझिटिव्ह राहतात. ओके, सेकंड जे राहतो साइन थिटा आणि कोसेक थिटा, याच्यात जी व्हॅल्यू राहते ह्या दोनच व्हॅल्यू पॉझिटिव्ह राहतो. आणि बाकी जेवढ्या पण व्हॅल्यू राहतात म्हणजे रिमेनिंग जी व्हॅल्यू राहतात इथे काय म्हणतात, सेक आणि कोसेक. बाकी कॉस, टॅन, कॉट आणि सेक याची जी व्हॅल्यू राहतात त्या निगेटिव्ह मध्ये राहतात. ओके, आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन आणि कोसेक हेच पॉझिटिव्ह राहतो. ओके, जो थर्ड क्वाड्रंट आहे आपला, थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन थिटा आणि कॉट थिटा. ओके, यांची जी व्हॅल्यू राहतो ही काय राहतो, काय राहत असेल
ही पॉझिटिव्ह राहतो. म्हणजे काय होतो टॅन थिटा आणि कॉट थिटा. इथे काय होतं सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन आणि कोसेक. नेक्स्ट थर्ड क्वाड्रंट काय झालं आपलं टॅन आणि कॉट. ओके हे सर्वांना समजलं. हो समजलं सर्वांना. जो आता फोर्थ क्वाड्रंट आहे, फोर्थ क्वाड्रंटमध्ये कोणची व्हॅल्यू राहिली सांगू शकसान का तुम्ही मला? हो आता राहिलीच कोणती साइन झाली कोसेक झाली टॅन आणि कॉट झाले. तर क्वाड्रंटमध्ये एकच क्वाड्रंट राहिला. त्यात कोणची व्हॅल्यू राहील कॉस थिटा आणि सेक थिटा. ह्या दोघांची व्हॅल्यू काय राहते पॉझिटिव्ह राहते. ओके समजलं काय? आपण आता क्वाड्रंट आता काय शिकलो आपण इथे क्वाड्रंट शिकलेलो आहे. क्वाड्रंटमध्ये फर्स्ट क्वाड्रंट सेकंड क्वाड्रंट थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट. मी काय म्हटलं 0 ते 90 काय राहते जी ऑल व्हॅल्यू राहते ती काय राहते पॉझिटिव्ह राहते. म्हणजे कोणत्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह राहते साइन एक्स कॉस एक्स टॅन एक्स कॉट एक्स सेक एक्स आणि कोसेक एक्स. ओके नेक्स्ट क्वाड्रंट 90 प्लस म्हणजे 90 प्लस ते 180. ओके म्हणजे 90च्या समोर 120 असेल 135 असेल 140 असेल 160 असेल ते काही पण असू शकते. त्याची व्हॅल्यू काय राहते त्याच्यामध्ये साइन थिटा आणि कोसेक थिटाचीच व्हॅल्यू पॉझिटिव्ह राहते. ओके नेक्स्ट थर्ड क्वाड्रंट शिकलो होतो आपण इथे 180 मध्ये काय राहते टॅन थिटा आणि कॉट थिटा. एक समजलं काय? आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये कॉस थिटा आणि सेक थिटा ही फोर्थ क्वाड्रंटमध्ये काय राहते व्हॅल्यू पॉझिटिव्ह राहते. ओके आणि मला तुम्हाला इथे एक नोट सांगायची आहे. नोट जर व्हॅल्यू समोर जर ऑड मल्टिपल असेल व्हॅल्यू ऑड मल्टिपल असेल तर काय होतो चेंज होतो. म्हणजे काय म्हणायचं आहे मला? सर आम्हाला समजलंच नाही म्हणजे काय म्हणायचं आहे? ओके आता मी हा कॉन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करतो. नोट आणि हा लक्षात ठेवा कारण की हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. ऑड मल्टिपल असेल तरच व्हॅल्यू चेंज होतो. जर इवन मल्टिप्लिकेशन असेल तर व्हॅल्यू काय होते चेंज नाही होत ॲज इट इज राहते. काय म्हणायचं आहे मला? जसं साइन 90 प्लस थिटा मला सांगा किंवा साइन 90 मायनस थिटा. सुरुवातीला आपण फर्स्ट क्वार्टर पासूनच सुरुवात करू. मला एक व्हॅल्यू सांगायची आहे तुम्हाला साइन 90 मायनस थिटा कुठे आहे कुठे सांगू शकसाल? जर तुम्हाला विचारलं की साइन 90 मायनस थिटा हा कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे तर काय सांगसाल? सेकंड मध्ये नाही, फर्स्ट थर्ड मध्ये नाही, फोर्थ मध्ये नाही. तर काय सांगायचं हा फर्स्ट क्वाड्रंटचं व्हॅल्यू आहे. का बरं? मी काय सांगितलं तुम्हाला 0 to 90 याच्यामध्ये कोणत्या व्हॅल्यू येतात 90 मायनस थिटा. ओके मग काही पण येऊ शकते 45 60 35 22 जे काही येईल ते व्हॅल्यू राहते. ओके एवढं समजलं काय? तर इथे जे मी तुम्हाला नोट दिलेली आहे याचा अर्थ काय होतो? जर 90 मायनस थिटा म्हणजे 90 समोर कोणची व्हॅल्यू असेल 1. समजलं? नेक्स्ट 3 नेक्स्ट 5 अशा जर व्हॅल्यू असेल अशा जर व्हॅल्यू तुम्हाला साइन समोर किंवा कॉस समोर जर मिळत असेल कोणची म्हणजे टॅन थिटा वगैरे समोर मिळत असेल तर त्याचं कन्व्हर्शन करताना तुम्हाला ते कॉस थिटामध्ये होतं. काय म्हणायचं आहे मला? इथे जे ऑड मल्टिपल आहे जर तुम्ही याला जर 90 थिटाच्या फॉर्ममध्ये जरच लिहायचं असेल तर काय होतो ते साइन थिटाचं कन्व्हर्शन कशात होतो कॉस थिटामध्ये होतो. इथे जस्ट अपोजिट सेम आहे. ओके फक्त क्वाड्रंट चेक करावं लागते. इथे फर्स्ट क्वाड्रंट आहे तर इथे ही पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे. इथे काय आहे 270 आहे. 270 मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला? इथे साइनची व्हॅल्यू काय होईल? इथे कॉस आणि सेक पॉझिटिव्ह आहे तर काय होईल इथे 270 आहे. पण काय कशाची व्हॅल्यू पॉझिटिव्ह होते? फक्त तिथं कॉस आणि सेक म्हणून. पण मग याची व्हॅल्यू तर चेंज होईलच. काय होईल मला सांगा? साइनचं कन्व्हर्शन कशात होईल? कॉस थिटामध्ये. पण व्हॅल्यू काय येईल? मायनसमध्ये. का बरं मायनसमध्ये येईल? तर फोर्थ क्वाड्रंटमध्ये सर कॉस थिटाची व्हॅल्यू काय आहे? पॉझिटिव्ह आहे फक्त कॉस आणि सेकची.
बाकी सगळे काय आहे निगेटिव्ह आहे. ओके, एवढं समजलं काय? तर मी आता तुम्हाला कशा प्रकारे व्हॅल्यू काढतात हे शिकवणार आहे. ओके, तर आता मी तुम्हाला फर्स्ट क्वाड्रंट सेकंड क्वाड्रंटची व्हॅल्यू काढण्यास शिकवतो आणि थर्ड आणि फोर्थ तुम्ही स्वतः प्रयत्न करता. ओके, तर काय म्हणायचं आहे मला? आता सुरुवात आपण साइन 90 मायनस थीटा, नेक्स्ट कॉस 90 मायनस थीटा, टॅन 90 मायनस थीटा, नंतर कोणची व्हॅल्यू आहे सांगा? कॉट 90 मायनस थीटा, नेक्स्ट सेक 90 मायनस थीटा. ओके, नेक्स्ट कोणची आहे? कोसेक 90 मायनस थीटा. ओके, समजलं काय सर्वांना काय म्हणायचं आहे? आणि मला सांगा ही जी व्हॅल्यू लिहिली आहे मी कोणत्या क्वाड्रंटची आहे? सर्वात प्रथम माहीत असलं पाहिजे ही व्हॅल्यू जी लिहिली आहे मी ती कोणत्या क्वाड्रंटची आहे? ही फर्स्ट क्वाड्रंटची व्हॅल्यू आहे. का बरं? 90 मायनस थीटा. बघा इथे 0 to 90. ओके, जर साइन 90 मायनस थीटा लिहिली सर्वात प्रथम बघायचं मल्टिप्लिकेशन ऑड आहे की इवन आहे. इवन जर असेल तर व्हॅल्यू चेंज होणार नाही. ऑड जर असेल तर व्हॅल्यू साइनचं कन्व्हर्शन कशात होईल? कॉसमध्ये, टॅनचं कशात होईल? कॉटमध्ये, कोसेकचं कशात होईल? सेकमध्ये. म्हणजे हे तुम्हाला मी पहिल्या लेक्चरमध्ये पण सांगितलेलं आहे. ओके, तर काय होईल इथे? साइन 90 मायनस थीटा जर मला जर व्हॅल्यू थीटामध्ये कन्व्हर्शन करायचं असेल तर काय होईल? साइनचं कन्व्हर्शन कशात होईल? फर्स्ट ही काय करायचं? 90 मायनस थीटामध्ये काय आहे? मी रूल काय सांगितलं? सर्वात प्रथम ऑल व्हॅल्यू आर पॉझिटिव्ह. सगळ्या व्हॅल्यू काय पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह लिहायचं. नाहीतर काय होते कधी कधी मालूम असून पण आपण मायनस वगैरे करतो, त्याच्यामुळे काय होते आन्सर रॉंग होते. तर बघा इथे ऑल व्हॅल्यू काय केले आहे आपण? पॉझिटिव्ह, कारण की फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहे. ओके, सगळ्यांना कळलं काय? मी काय म्हटलं? फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहे म्हणून मी सगळ्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह लिहिले. पण इथे अँगल बघा 90 आहे, मल्टिप्लिकेशन काय आहे? 1 into चा आहे म्हणून काय होईल? व्हॅल्यू चेंज होईल. साइनचं कन्व्हर्शन कशात होईल? कॉस थीटा. कॉसचं कन्व्हर्शन कशात होईल? साइन थीटा. टॅनचं कन्व्हर्शन कशात होईल रे? टॅनचं कॉट थीटामध्ये. आणि कॉटचं कशात होईल? सेक थीटामध्ये. नेक्स्ट सेक थीटाचं कशात कन्व्हर्शन होईल? कोसेक थीटामध्ये. आणि कोसेक थीटाचं कन्व्हर्शन कशात होईल? सेक थीटामध्ये. आता मला सांगा हे सर्वांना समजलं? हो. आता मी तुम्हाला एवढा रिपीट करून सांगितलं आहे की फर्स्ट क्वाड्रंटच्या ऑल व्हॅल्यू पॉझिटिव्ह राहतात, कारण की 90 मायनस थीटा हे 4 क्वाड्रंट आपल्याला मालूम असणे आवश्यक आहे. नेक्स्ट काय म्हटलं मी? ऑड मल्टिप्लिकेशन असेल तर व्हॅल्यूमध्ये काय होतो? चेंजेस होतो. ओके, नेक्स्ट कॉस थीटा, टॅन थीटा, कॉट थीटा याचं कन्व्हर्शन केलं आहे मी. साइनचं कन्व्हर्शन चेंज होऊन काय होईल? कॉस. कॉसचं काय होईल? साइन. टॅनचं काय होईल? कॉट. कॉटचं काय होईल? सेक. सेकचं काय होईल? कोसेक. आणि कोसेकचं काय होईल? सेक. ओके, सेम. आता मी इथे डबल न लिहिता मी तुम्हाला सेकंड क्वाड्रंट बद्दल सांगतो. ओके, फक्त इथे काय येईल? व्हॅल्यू पॉझिटिव्ह येईल, कारण की सेकंड क्वाड्रंट मध्ये जेव्हा आपण जातो काय होतो? 90 प्लस होतो. बरोबर आहे ना? 90 to 180 म्हणजे व्हॅल्यू प्लस होईल ना. 90 to 180 च्या दरम्यान राहतो. 90 to 180 च्या दरम्यान राहतो ही व्हॅल्यू सेकंड क्वाड्रंट मध्ये. ओके, तर काय होईल? काय सांगितलं होतं मी तुम्हाला रूल? आठवते का? आठवते का रूल? काय सांगितला होता? कोणची व्हॅल्यू पॉझिटिव्ह राहते? साइन आणि कोसेक. तर सर्वात प्रथम काय करायचं? जी मी व्हॅल्यू तुम्हाला सांगितली आहे साइन, याला काय करायचं? पॉझिटिव्ह लिहून घ्यायचं. आणि जे
रिमेनिंग आहे म्हणजे कॉस टॅन कॉट आणि सेक थिटा याच्या समोर मायनसची व्हॅल्यू लिहून घ्यायची. ओके, समजलं का तुम्हाला? मला काय म्हणायचं आहे, सेकंड क्वार्टर मी सांगितलं आहे. सेकंड क्वार्टरची मध्ये व्हॅल्यू काय सांगितली आहे मी तुम्हाला, जी व्हॅल्यू राहते साइन आणि कोसेकचीच पॉझिटिव्ह राहते आणि बाकी रिमेनिंगची व्हॅल्यू राहते त्या राहते निगेटिव्ह. पण इथे बघा, आणि आता इथे अजून आपला कॉन्सेप्ट आहे कोणचा, ऑड मल्टिपल असेल तर काय करायचं, चेंज करायचं. ओके, तर साईनचं कन्वर्शन कशात होईल, कॉस थिटा. कॉसचं कन्वर्शन कशात होईल सांगू शकाल कोणी, साइन थिटा. टॅनचं कॉट. बस इथं सेम प्रोसिजर फॉलो होतो, काहीच नाही चेंजेस राहत. एक मालूम असेल आपल्याला आणि त्याचे रूल माहीत असेल, क्वाड्रंटमध्ये कोणची व्हॅल्यू चेंज होऊन राहिली, कोणची मायनस आहे आणि कोणची पॉझिटिव्ह आहे, तर बाकी याच्यात काहीच आपल्याला अडचण जाणार नाही. ते काय होईल, सेकचं कोसेक आणि कोसेकचं कशात कन्वर्शन होईल, सेक थिटामध्ये. ओके, गॉट इट. अशा प्रकारे आपण दोन क्वाड्रंटच्या व्हॅल्यू काढणं शिकलेलं आहे. ओके, मला सांगा आता इथपर्यंत क्लिअर आहे की सर्वांना? हो. ओके मित्रांनो, तर आपण कोणते दोन क्वाड्रंट शिकलो आहे, फर्स्ट सेकंड शिकलो. नेक्स्ट क्वाड्रंट शिकू आपण इथे साइन 180 प्लस थिटा, कॉस 180 प्लस थिटा, टॅन 180 प्लस थिटा. ओके, नेक्स्ट कॉट 180 प्लस थीटा. नेक्स्ट सेक 180 प्लस थीटा. नेक्स्ट कोसेक 180 प्लस थीटा. कोणता क्वाड्रंट फर्स्ट शिकलो, लेस दॅन 90, सेकंड 90 टू 180 च्या दरम्यान. आता काय शिकायचं आपल्याला, 180 प्लस. कुठे असेल 180 प्लस, 180 प्लस इथे होतं आणि याच्यात कोणची व्हॅल्यू पॉझिटिव्ह होती, टॅन थिटा आणि कॉट थिटा. पण आता लक्षात ठेवा, आपण काय शिकलो फर्स्ट आणि सेकंड क्वार्टरमध्ये, 90चा मल्टिपल काय होता, ऑड होता. काय होता, ऑड होता. काय होता 90च्या मल्टिपलमध्ये 1 होता ना. पण इथे बघा इवन आहे. काय म्हटलं तुम्ही, इवन मध्ये व्हॅल्यू चेंज होणार नाही. पण थर्ड क्वार्टरमध्ये कंडिशन काय होती, फक्त टॅन आणि कॉटच पॉझिटिव्ह राहतो. मग काय करायचं, सर्वात प्रथम लक्षात ठेवायचं आपण क्वाड्रंट 3 मध्ये आहे, कारण 180 प्लस थीटा आहे. ओके, तर काय होईल, टॅन आणि कॉट ऑलरेडी पॉझिटिव्ह होईल. ओके, तर मला काय सांगायचं इथे, हे दोनच व्हॅल्यू पॉझिटिव्ह होईल, बाकी सर्व जी व्हॅल्यू आहेत हे निगेटिव्ह मध्ये राहतील. पण कंडिशन एक आहे, नोट करताना मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं, ऑड मल्टिपल असेल तर व्हॅल्यू चेंज होतो आणि इवन मल्टिपल असेल तर व्हॅल्यू चेंज होत नाही. तर काय होईल इथे, साइनचं साइनच थीटा होईल. नेक्स्ट कॉट 180 प्लस थीटाचं काय होईल, कॉस थीटाच होईल. टॅन 180 प्लस थीटाचं काय होईल, टॅन थीटाच होईल. नेक्स्ट कॉट 180 प्लस थीटा याचं काय होईल, प्लस कॉट थीटाच होईल. सेक 180 चं काय होईल, सेक थीटाच होईल. नेक्स्ट ॲज इट इज. समजलं काय म्हटलं, फर्स्ट काय लक्षात ठेवायचं, 3 टर्म लक्षात ठेवायचे. कॉस 180 प्लस थीटा कोणत्या क्वाड्रंटमध्ये जातो, थर्ड क्वाड्रंटमध्ये जातो. नेक्स्ट व्हॅल्यू चेंज होणार नाही, कारण की मी तुम्हाला नोट 1 मध्ये सांगितलं होतं, ऑड मल्टिपल असेल तर काय होतो, व्हॅल्यू चेंज होतो. जर इवन मल्टिपल असेल तर व्हॅल्यू चेंज होत नाही. म्हणजे जर समसंख्याचा गुणाकार असेल तर ते चेंज होत नाही. नेक्स्ट थर्ड पॉईंट चेक करायचं की थर्ड क्वाड्रंटमध्ये चालला तर कोणची व्हॅल्यू पॉझिटिव्ह राहतो, टॅन थीटा आणि कॉट थीटा ह्या दोनच व्हॅल्यू पॉझिटिव्ह राहतो. तर अशा प्रकारे आपण इथे थर्ड क्वाड्रंट शिकलेलो आहे, बरोबर आहे. नेक्स्ट मी तुम्हाला सांगणार आहे, इथे जर मी मायनस घेतलं तर काय होईल, इथे जर आपण थर्ड क्वाड्रंट मध्ये जर शिकलो. ओके, हा मला सांगा, हा कोणत्या क्वार्टर मध्ये जाईल,
कोणी सांगू शकतात? इथे काय म्हटलं तुम्ही, याच्या पहिले जे शिकवलं तुम्हाला 180 प्लस थिटा शिकवलं होतं, तर थर्ड क्वाड्रंटमध्ये गेले तर इथे काय होईल, इथे 180 सांगितलं होतं तुम्हाला, 90 to 180, पण हा तर इथे 180 मायनस थिटा आहे. जर आपल्याला काहीच येत नसेल तर लक्षात ठेवायचं, मी इथे समजा 10 जरी मायनस केले तर काय होईल, 170, म्हणजे हा याच्या वरत जाईल ना. किंवा तुम्ही इथे 60 जरी मायनस केलेले असेल तर काय होईल, 120 कोणाच्या मधात येईल, 180 आणि 90च्या मधात येईल, बरोबर आहे. तर लक्षात ठेवायचं, हा जो 180 मायनस थिटा येतो हा 90 आणि 180च्या मधात येतो, आणि म्हणजे तो सेकंड क्वाड्रंटमध्ये जातो, बरोबर आहे. तर सेकंड क्वाड्रंटमध्ये काय करायचं, एक गोष्ट लक्षात ठेवायची, साइन आणि कोसेकच पॉझिटिव्ह राहतो, बाकी सर्व जे व्हॅल्यू आहे बाकी त्या काय राहतात, निगेटिव्ह राहतो. आणि इथे तुम्हाला मी सांगितले आहे इवन मल्टिप्लिकेशन आहे तर याची व्हॅल्यू जी राहतो ती काय राहते, चेंज होत नाही. साईनचा साईनच राहतो, इथे कॉसचा कॉसच राहतो, इथे टॅनचा टॅनच राहतो, इथे कॉटचा कॉटच राहतो, आणि इथे सेकचा सेक थिटाच राहतो, आणि इथे कोसेकचा कोसेक थिटाच राहतो. तर अशा प्रकारे आज आपण 2 क्वाड्रंट शिकलेलो आहे. बाकीचे जे 3 क्वाड्रंट शिकलो आहे, सॉरी बाकीचे जे क्वाड्रंट आहे ते आपण काही उद्या शिकू. पण आता याच्यावर थोडेसे एक्झाम्पल देऊन मी तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो. ओके, कारण की हा टॉपिक खूप थोडा मोठा आहे, आपण याला 2 पार्टमध्ये डिवाइड करू, म्हणजे ज्याच्यामुळे काय होईल, तुमचे एका लेक्चरमध्ये तुम्हाला थोडं कन्फ्युजिंग जाईल, म्हणून मी याला 2 पार्टमध्ये डिवाइड करतो, आणि त्याच्यामुळे काय तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर होईल. आता जे आपण 3 क्वाड्रंट शिकले याच्यावरची मी तुम्हाला काही एक्झाम्पल देतो, तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. ओके, जसं मला द्यायचं आहे साइन 120, काय म्हणायचं आहे मला, ओके मित्रांनो. तर काही एक्झाम्पल आहे मी तुम्हाला सांगणार आहे. जसे ते साइन 120 बघा, आपण कोणचे मला सांगा, जे आपण टेबल शिकलो त्याच्यात कोणकोणची व्हॅल्यू शिकलो होतो, 0, 30, 60, 45 आणि 90. ओके, हे 5 व्हॅल्यू शिकलो होतो काढणं. ओके, मला ना टेबलमध्ये, पण आपल्याला साइन 120 माहिती आहे का नाही. तर आता मी तुम्हाला क्वाड्रंट शिकवलेलं आहे इथे. तर क्वाड्रंटमध्ये काय करायचं आपल्याला, अशी व्हॅल्यू पाहायची. 120 म्हणजे काय होतो, कशाला ॲडिशन केल्याने 120 होऊ शकतो, तर 60 + 60 होतो. ओके, 90 + 30 होतो, 180 डिवाइड 180 - 60 म्हणून 120 होतो. तर तुम्हाला जे सोपी वाटेल ह्या प्रकारे करायचं. तर मी इथे तुम्हाला एक इझी वे सांगणार आहे. साइन 90 + 30, काय करू मी इथं, मी याचं कन्व्हर्शन 90 + 30 चालेल का, हो चालेल. ओके, तर काय होईल, साइन 90 + थिटा म्हणजे कोणत्या क्वाड्रंटमध्ये गेला हा, आठवते का, सेकंड क्वाड्रंट. ओके, सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन आणि कोसेक काय म्हटलं होतं मी, पॉझिटिव्ह राहतो. ओके, मग काय होईल, सर्वात प्रथम लक्षात ठेवायचं काय होईल, व्हॅल्यू पॉझिटिव्ह राहील, नोट लक्षात ठेवायचं. सेकंड काय राहील, साईनचं इथे ऑड मल्टिपल काय आहे, इथे 1 आहे. ओके, तर काय करायचं, याचं कन्व्हर्शन कशात करायचं, साईनचं चेंज कशात होते, cos 30 मध्ये. आणि cos 30 ची व्हॅल्यू मी त्या दिवशी मी तुम्हाला टेबलमध्ये सांगितली होती, काय तो √3/2. तर बघा किती, जर आपल्याला क्वाड्रंट माहीत असेल तर इझी वे आपण आन्सर काढू शकतो. असे मी तुम्हाला 5 ते 6 एक्झाम्पल देतो. ओके, cos 135 सांगू शकसाल मला काय होते याचा आन्सर, सांगू शकसाल का, काय होईल, cos 90 + 45 काय होईल सांगा मला. cos सेकंड क्वाड्रंट मध्येच गेलो आपण, इथे सेकंड क्वाड्रंट मध्ये गेल्यावर काय होईल, सेकंड क्वाड्रंट मध्ये गेल्यावर आपल्या साइन आणि कोसेकच पॉझिटिव्ह होईल, बाकी सर्व काय होईल, चेंज होईल. सर्वात प्रथम व्हॅल्यू मायनस ठेवायची.
नेक्स्ट ऑड मल्टिप्लिकेशन बघायचा आहे का, काय आहे, ऑड आहे तर व्हॅल्यू चेंज होणार. कॉसचं कन्वर्शन कशात होईल, sin 45. तर काय होईल व्हॅल्यू 1/√2. काय होईल 1/√2 मध्ये त्याचं कन्वर्शन होईल. ओके, गॉट इट, सर्वांना समजलं. थर्ड व्हॅल्यू sin 150. काय होईल रे याचं व्हॅल्यू, सांगू शकाल का मला? सर असं लिहिलं तर चालेल, sin 90 + 60. ओके चालेल, हो चालेल. पण इथे काय आहे, साइन काय म्हटलं, सेकंड क्वाड्रंट. फर्स्ट कंडिशन लक्षात ठेवायची, साइनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह राहतो. नेक्स्ट दुसरा रूल कोण काय सांगितलं मी तुम्हाला, ऑड मल्टिप्लिकेशन बघायचा. ऑड आहे काय, हो आहे. तर काय करायचं, चेंज करायचं cos 60 मध्ये. तर cos 60 ची व्हॅल्यू काय सांगितली होती मी तुम्हाला, 1/2. ओके, समजलं काही तुम्हाला, समजलं का? हो समजलं. नेक्स्ट सपोज cos 135 प्लस sin 120 प्लस काय आहे अजून, tan 90 प्लस tan 120. फाइंड आउट करू शकाल का? फाइंड द व्हॅल्यू म्हणजे सांगा मला काय होईल व्हॅल्यू याची. सर्वात प्रथम सर आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो, आपल्याला cos 90 प्लसच्या फॉर्ममध्ये कन्वर्शन करायचं आहे. 90 + 45 प्लस sin 90 + 30 प्लस tan 90 + 30. ओके, सर्वांना समजलं का इथपर्यंत? मला सांगा, समजलं का? हो. तर काय होईल सांगा मला. इथे 90 प्लस आहे सर्व जे मी पूर्ण व्हॅल्यू आज तुम्हाला 90च्या सांगणार आहे, उद्या 180च्या करू, 270च्या करू आणि 360. हा कॉन्सेप्ट सर्वात प्रथम तुमचा क्लिअर झालेला बरा होईल, कारण की एका दमाना जर मी पूर्ण कॉन्सेप्ट घेतले तर तुमच्या डोक्यात खिचडी हे शिजेल. बरोबर आहे. तर सर्वात प्रथम काय करायचं, इथे cos 90 + 45 घेतलं, चेंज होईल. रूल लक्षात ठेवायचा, कोणत्या क्वाड्रंटमध्ये 90 प्लस आहे ना, तर काय होईल साइन आणि कोसेकस हे करायचं, मग इथे चेंज होते. का बरं होते? सेकंड रूल काय सांगितला, ऑड मल्टिप्लिकेशन आहे का, हो. तर कशात चेंज होईल, साइन थिटा. फर्स्ट रूल निगेटिव्ह मध्ये जाईल. बरोबर आहे. ओके, समजलं का? नेक्स्ट साइन व्हॅल्यू साइनची आहे तर काय येईल, पॉझिटिव्ह येईल. कन्वर्शन कशात होईल, cos 30 मध्ये. नेक्स्ट tan 90 + 30 काय होईल, चेंजेस होईल ना, कारण की सेकंड क्वाड्रंट आहे. फक्त काय सांगितलं होतं मी, साइन आणि कोसेकस पॉझिटिव्ह राहील, बाकी सर्व निगेटिव्ह राहील. तर इथे काय येईल, टॅनचं काय होतो, cot 30. ओके, तर मला आता सर्वांनी व्हॅल्यू सांगा इथे. ओके, तर मित्रांनो आपल्याला ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सांगा, sin 45 काय होतो, 1/√2. cos 30 काय होतो, cos 30 होतो √3/2 आणि cot 30 ची व्हॅल्यू काय होतो, √3. ओके, अशा प्रकारे ही व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो. जर तुम्हाला याला सिम्प्लिफाय करायचं असेल तर समोर सिम्प्लिफाय करू शकता. काय करायचं, √2 × 2 काय करू शकता तुम्ही, याला तुम्ही असं लिहू शकता का सांगा मला, √2 × 2 इथे 2 आहे ना, जर मी 2 ला जर असं लिहिलं तर चालेल का? चालेल का सांगा बरं मला, चालेल ना?
पण हे कॉम्प्लिकेटेड जाईल, तर राहू द्या. आपण इथे LCMच घेऊ. इथे 2 × √2, तर इथे काय येईल -2. ओके, इथे काय येईल √2 × √3 काय होते 6 होते. ओके, आणि इथे काय होईल 2 × √2 × 3. ओके, एवढं समजलं काय केलं, हे सिम्प्लिफिकेशन आहे. हा तुम्हाला पार्ट आलाच पाहिजे ना. तर इथे काय होईल -2 + √6 -2 × √6 डिवाइड बाय 2 √2. तर इथे काय होईल 2 मधून 1 गेला, काय राहतो -√6 डिवाइड बाय 2 √2. अशा प्रकारे हे तुमचं फायनल आन्सर आलेला आहे. ओके, हे सर्वांना समजलं काय केलं मी कॉसला सर्वात प्रथम साईनच्या फॉर्ममध्ये आणलं, आणि आपल्याला जर टेबल माहीत असेल तर टेबलवरून व्हॅल्यू पुट करायच्या आणि सिम्प्लिफाय करायचं. ओके, अजून एक एक्झाम्पल बघायचे का? हो, 180चे राहिले एक्झाम्पल. तर 180चं बघू आपण. cos 225. ओके, cos 225 शिकले का रे? हो. काय होईल cos 180 + 45 लिहू शकता का तुम्ही? हो. आता काय करायचं, जे तुम्हाला मी 2 रूल सांगितले आहेत. फर्स्ट रूल काय सांगितला होता, क्वाड्रंट चेक करायचा, क्वाड्रंट चेक करणे, आणि नेक्स्ट व्हॅल्यू मल्टिप्लिकेशन मध्ये बघायची की ऑड आहे की इवन आहे. मला सांगा इथे ऑड आहे की इवन आहे? इथे इवन आहे बघा. 2 × 90 काय आहे? इथे इवन आहे. ओके, नेक्स्ट cos 180 + 45 हा कोणत्या क्वाड्रंटमध्ये जातो? थर्ड क्वाड्रंटमध्ये जातो. थर्ड क्वाड्रंटमध्ये कशाची व्हॅल्यू पॉझिटिव्ह राहते? tan θ + cot θ ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह राहते. ओके, म्हणजे याची व्हॅल्यू काय होईल? सर्वात प्रथम लक्षात ठेवायचं, याची व्हॅल्यू काय होईल? मायनस होईल. पण 180 मध्ये काय असते? चेंज होत नसते. तर काय होईल? cos 45. तर याची व्हॅल्यू काय येईल तुम्हाला? 1/√2. अशा प्रकारे तुम्ही फाइंड आउट करू शकता. ओके, नेक्स्ट tan हीच व्हॅल्यू सेम 225. ओके, काय होईल सांगू शकता? हो, tan 180 काय होईल? 180 + 45. कोणत्या क्वाड्रंटमध्ये गेला रे? रूल लावायचा आपला. फर्स्ट क्वाड्रंट चेक करायचं. कोणत्या क्वाड्रंटमध्ये? थर्ड क्वाड्रंटमध्ये, कारण की 180 प्लस आहे. नेक्स्ट चेक करायचं व्हॅल्यू कशी आहे? इवन आहे की ऑड आहे? 180 काय आहे? इवन आहे. ओके, नेक्स्ट हे दोनच रूल आहे आपल्याकडे. तर सर्वात प्रथम काय बघायचं, टॅन थर्ड क्वाड्रंटमध्ये काय सांगितलं होतं मी? टॅन आणि कॉट काय राहतो? पॉझिटिव्ह राहतो. तर पॉझिटिव्ह व्हॅल्यू त्याची. नेक्स्ट टॅन 180 मध्ये व्हॅल्यू चेंज होत नाही, तर tan θ 45 आणि याची व्हॅल्यू काय असते? 1. तर बघा किती इझी वे तुम्ही फाइंड आउट करू शकता व्हॅल्यू. ओके, अजून बघा cos tan 150 फाइंड आउट करू शकता का? हो. कसं? तर tan 180 - 30 करू शकता. हो. काय होईल? कोणत्या क्वाड्रंटमध्ये जाईल सांगू शकता मला? 180 पेक्षा कमी आहे. ओके, 180 पेक्षा कमी आहे ना. तर काय हे कोणत्या क्वाड्रंटमध्ये गेलं? सेकंड क्वाड्रंटमध्ये. तर काय करायचं? जायचं सर्वात रूल कोणत्या चेक करायचा? कोणत्या क्वाड्रंटमध्ये गेलेला आहे? सेकंड क्वाड्रंटमध्ये गेलेला आहे. नंतर व्हॅल्यू मल्टिप्लिकेशन मध्ये बघायची, इवन आहे की ऑड आहे? इवन आहे. नेक्स्ट थर्ड पाहायचं, कोणची व्हॅल्यू सेकंड क्वाड्रंटमध्ये मी तुम्हाला सांगितली होती चेंज होते म्हणून? नाही, म्हणजे पॉझिटिव्ह कोणची राहते? साइन आणि कोसेकची. ओके, तर इथे काय होईल? व्हॅल्यू चेंज होईल का? नाही, tan 30 राहील. पण मला सांगा इथे व्हॅल्यू मायनस मध्ये राहील की पॉझिटिव्ह मध्ये राहील? मायनस मध्ये राहील. आणि tan ची व्हॅल्यू काय होतं? 1/√3. दिस इज युअर फायनल आन्सर. अशा प्रकारे आपण व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. तर आज मी तुम्हाला एक जनरल आयडिया दिलेली आहे. जर तुम्हाला असे अँगल दिलेले असेल तर कसे फाइंड आउट करायचे. उद्या आपण 270 आणि 360 ची व्हॅल्यू शिकणार आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला
एक्झाममध्ये आलेले डिफरंट टाईप्स ऑफ क्वेश्चन सांगणार आहे. आज हे फक्त आपण एक जनरल थेअरी आणि त्याच्यावर प्रश्न कसे विचारतात आणि तुम्हाला जर टेबल जर लक्षात नसेल हे 90च्या वरचे तर तुम्ही त्याला म्हणजे मॉडिफाय करून कशा प्रकारे आन्सर काढू शकता. कशा थ्रू? तर क्वाड्रंटच्या थ्रू. ओके, क्वाड्रंटचा कॉन्सेप्ट जर माहीत असेल तर तुम्ही इझिली हे आन्सर काढू शकता. तर अशा प्रकारे आजचे लेक्चर आपण वाइंड अप करू. आणि जर तुम्हाला जर लेक्चर आवडत असेल तर इव्हॉल्व करिअर अकॅडमी ह्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.